कॉलेजचा पहिला दिवस. मी कॉलेजचा पहिला दिवस अजूनसुद्धा आठवत होतो. त्या दिवशी वर जायचं कसं या भीतीमुळे खालीच उभा होतो. खरं तर कोणी नाही आहे आपल्यासोबत याचाच विचार करत होतो. मला तर सगळं नवीन आहे म्हणून फार अडखळत होतो. भीतभीतच का होईना एक एक करत कॉलेजच्या पायऱ्या चढत होतो. आठवतंय मला, वर्गात सुद्धा एकटाच बेंचवर बसलो होतो. सुरुवातीलाच काही अविस्मरणीय मित्रांची ओळख झाली. धन्यवाद करतो त्यांना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या. कॉलेजमध्ये घालवलेला एक एक क्षण आठवत होतो. अजून काही मित्रांची ओळख होऊ दे म्हणून वर्गातच बसलो होतो. नवीन नवीन होते कॉलेज म्हणून लेक्चरला बसत होतो. समजत नव्हतं सुरुवातीला काही, तरी मन लावून ऐकत होतो. नवीन नवीन असताना मी कॉलेजला रोज येत होतो, पण कॉलेज सुटल्यानंतर मात्र खूप वेळ त्या मित्रांसोबतच फिरत होतो. विसरू न शकणाऱ्या त्या सर्व आठवणी मला पुन्हा कोणीतरी आणून द्या ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. वर्गात मित्रांसोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा आठवत होतो. बेंचवर सर्व मित्र एकाच बाजूला ग्रुपनेच बसत होतो. सर जे काही सांगतात त्यातलं काही काहीच लिहित होतो. वहीवर नाही म्हणून काय झालं, बेंचवर सर्व कोरत होतो. सर्व मित्रांची नावे तोंडपाठ होती, तरी बेंचवर लिहून काढत होतो. वहीची मागची पाने तर नवीन नवीन खेळ खेळूनच घेत होतो. आता पुढे कुठल्याही खुर्चीत बसलो तरी पुन्हा एकदा बेंचवर बसू द्या ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. कॉलेजमध्ये मित्रांसोबत फिरलेला एक एक क्षण अजून एकदा आठवत होतो. वर्गात कोणाला बाहेर काढलं तर सर्वच जात होतो. वर्गात कमी, पण कॉलेज समोरच्या कट्ट्यावर रोज तासनतास गप्पा मारत होतो. नंतर नंतर सारे बेफिल्टर लागलेल्या लेक्चरलाच बसत होतो. सकाळी सकाळी पहिल्या लेक्चरला फक्त चहा पिऊन येत होतो, म्हणून सारेजण त्या वडापावच्या गाडीवर रोजच जात होतो. ती कॉलेजची सर्व वर्षे पुन्हा एकदा कोणीतरी रिवाइंड करा ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. कॉलेजमध्ये मित्रांसोबत घालवलेले सर्व दिवस पुन्हा एकदा आठवत होतो. प्रोजेक्टच्या नावाखाली मात्र भरपूर वेळा सायबर कॅफेला जात होतो. वर्षाच्या शेवटी शेवटी IMP क्वेश्चनसाठी च्या वयांसाठी फिरत होतो. परीक्षेच्या दिवशी मात्र रात्रभर जागत होतो. दगडूशेठला आम्ही सर्व परीक्षेच्या नंतरच जात होतो. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास कशाला, पासापुरतेच मार्क काढत होतो. अभ्यास थोडासाच करून पास झाल्याचा आनंद पुन्हा एकदा घेऊ द्या ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. कॉलेज नियमसुद्धा पुन्हा एकदा आठवून बघत होतो. कॉलेजचा ID मात्र कोणी सांगितल्यावरच घालत होतो. लायब्ररीमध्ये तासनतास फक्त गप्पा मारायला बसत होतो. लेक्चरमध्ये मात्र पुस्तकात कमी पण मोबाईलवरच जास्त लक्ष देत होतो. रिसेसमध्ये सारे मित्र कॉरिडॉरमध्ये खूप ओरडत होतो. कॉलेजचे नियम मात्र काही जणांसमोरच पाळत होतो. कॉलेजचे ते रूल्स रेग्युलेशन्स पुन्हा एकदा ब्रेक करू द्या ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. यापुढे काय होईल आपले याचा आता विचार करत होतो. आता सुद्धा मी त्याच आठवणी काढत होतो. इथून पुढे सगळ्यांना लक्षात ठेवू म्हणून मनाला बजावत होतो. एवढ्या लवकर का संपले कॉलेज म्हणून वेळेला दोष देत होतो. असे वाटतं मी लहानपणापासूनच कॉलेजला जायला पाहिजे होते. परत चालू व्हावं माझं कॉलेज म्हणून देवाला विनवत होतो. हे सगळं आठवल्यावर रडायला येतंय. एकदा तरी थोडेसे रडू दे ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना. हात जोडून विनवणी करतो. मला पुन्हा कॉलेजला येऊ द्या ना.